नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत। आणि फेब्रुवारी संपतोय, मास सुरू होतोय आणि उन्हाची चाहूल लागली आहे। आता ऊन लागतंय तर तेव्हा वाळवण्याचे प्रकार घेतात, कारण कडक ऊन होण्यापूर्वी म्हणजे अगदी उन्हात उभं राहू शकत नाही त्याच्या आधीचं जे ऊन असतं तेव्हा हे सगळे वाळवण्याचे प्रकार म्हणजे मिरच्या झाले, सांडगे झाले, पापड झाले, हे सगळे सुरू होतात। त्यामध्ये सांडग्याचा प्रकार तर आपण पाहिला, पण बिजोरा नावाचा एक प्रकार आमच्या जबलपूरमध्ये म्हणजे मध्य भारतामध्ये एक होतो आणि अप्रतिम असा प्रकार आहे। तो सांडग्यासारखाच आहे तो, म्हणजे तुम्ही खिचडी बरोबर खाऊ शकता किंवा फोडणीचं वरण भात त्याच्याबरोबर खाऊ शकता। प्रोसेस तशीच आहे, थोडी वेगळी आहे। आपण किचनमध्ये जाऊ आणि त्याचं जे स्टफ आहे ते बनवूयात। ऊन खूप आहे, खूप ऊन होतं बाहेर। सामानाची जुळवाजुळव केली आहे आणि तीळ आपल्याला भाजायचे आहेत, पोहे आहेत, उकडलेला बटाटा, हिरवी मिरची, मीठ आहे, त्याच्यानंतर कोथिंबीर आहे, लिंबाचा रस। एवढ्या सगळ्या सिंपल गोष्टी आहेत आणि जी सिम्पलिसिटी, जो साधेपणा आपल्या पदार्थांमध्ये आहे, भारतीय पदार्थांमध्ये, त्याला दुनियेत तोड नाही। लक्षात ठेवा, दुनियेत म्हणतो मी, कारण जगभरात वेगवेगळ्या रेस्टॉरंटच्या निमित्ताने मी फिरत असतो, सगळीकडे बघतो काय मिळतं काय नाही मिळत, सगळे तिथेच अडकले आहेत। आपण थोडे वेगळे आहोत। भारतीय शेफ्स यांचा मला खरंच अभिमान आहे, कारण आपले भारतीय शेफ जे आहेत हे जगात अव्वल आहेत, कारण ते पूर्ण वर्ल्ड क्युझिन शिकण्याचा प्रयत्न करतात। तुम्ही सांगा बरं, एखादा US शेफ गोरा झुणका भाकर येते का त्याला? नाही आहे, पण आमच्या इथल्या शेफला सगळ्या तिकडल्या रेसिपी येतात। तीळ भाजून घेऊ आपण। एकदा तीळ भाजून झालं की मग काही नाही, तीळ भाजायचे, बटाटा आपला उकडलेला आहेच, सगळं एकत्र करायचं आणि त्याच्या सरळ वड्या कापायच्या। दॅट्स इट। बटाटे सगळे व्यवस्थित मॅश करून घ्यायचे। तीळ, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ, जाड पोहे आणि लिंबाचा रस, अख्खे जिरे। आता जे प्रमाण तुम्हाला दिलं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्या प्रमाणातच हे सगळं करायचं आहे। कारण काय की याच्यामध्ये मिठाचं प्रमाण जे आहे ते आपण या क्वांटिटीनुसार जर घातलं तर ते जास्त होतं, कारण शेवटी काय होतं, ही आता जेवढी क्वांटिटी असेल वाळल्यानंतर ती कमी होईल, पण मिठाचं प्रमाण तेवढंच आहे। मग ते सांडगे किंवा ते जे काय तुमचे वडे असतील तर ते खारट होतील, म्हणून मीठ कमी घाला। आता याला आपण एकत्र कालवून घेऊ। बटाटा आणि यामधले जिन्नस सगळे एकजीव व्हायला हवे। एक 5 मिनिटं ठेवलं की अजून नरम होईल, मग पुन्हा आपल्याला एकदा मळून घ्यायचं। याला पुन्हा एकदा मळून घ्यायचं आपल्याला आणि नंतर असं वाटतं की थोडं कोरडं आहे तर एक पाण्याचा अगदी हलका हात लावायचा, जेणेकरून याचा गोळा व्हायला हवा। नंतर असं एक छान जाड प्लास्टिक घ्यायचं, खाली टाकायचं, त्याला तेल वगैरे लावायचं नाही, कारण काय होतं की समजा तेल तुम्ही लावलं आणि त्या खालच्या वडीला लागलं तेल, मग ती वडी आपण वर्षभर ठेवतो, मग तेलाचा वास त्या वडीला येतो, म्हणून तेल मुळीच वापरायचं नाही। हा गोळा आता आपल्याला छान असा पसरायचा आहे। थोडं पाणी घालायचं आणि हलक्या हाताने यावर दुसरं प्लास्टिक टाकू आणि नंतर त्याला छान लाटून घे। लाटणं फिरून याला छान चपट करायचं आणि आता आपण कापून काढू।
आपल्याला हे वाळत घालायचं, तर अशा पद्धतीने परडीवर घेऊन आपण हे वाळत घालू. चला चला, उन्हाळा आला, वाळवण्याची तयारी करा. याला आपल्याला कडकडीत उन्हात 2 दिवस वाळवून घ्यायचं, कडकडीत. चला, हे झालेलं आहे आणि छान हलकं झालं आहे, क्रिस्पी झालं आहे आणि तळायचा. कारण तळून पाहिल्याशिवाय थोडी सोडणार, तसं लागतं. ताट वाढतो छान भरडा भाताबरोबर, खिचडी बरोबर. चला, याला तळून घेऊ आपण. आणि कुठलाही पदार्थ तळण्यापूर्वी फ्राय पावडर वापरणं गरजेचं आहे. आपण फ्राय पावडर वापरू. फ्राय पावडर वापरल्याने तेल हलकं होतं आणि हलकं झाल्यामुळे त्याच्यात जो पदार्थ आपण तळतो तो कमीत कमी तेल घेऊन परत येतो. फ्राय पावडर कुठे मिळेल, काय मिळेल, त्यासाठी खालचा व्हॉट्सॲप नंबर किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला माहिती मिळू शकते. आता हा बिजोरा जो आहे तो तळण्यासाठी म्हणून तेल आहे, तर तेल खूप गरम करायचं नाही, खूप थंड ठेवायचं नाही. खूप थंड ठेवलं तर काय होईल की तो कडक राहील, चिवट होईल. खूप गरम केला तर जळून जाईल. त्याच्यामुळे मीडियम तेल सगळ्यात बेस्ट वे. ही अशी जी हा झारा असतो, या झाऱ्यामध्ये असे अरेंज करायचे. असे थांबून थांबून ह्याला कळीत टाकलं की जेवढं पाहिजे तेवढं त्याला आच मिळते तेलाची आणि ते छान क्रिस्पी होतं. आता हा बिजोरा नेमका खायचा कसा, तसं मी सांगितलं तुम्हाला की खिचडी, वरण भात, फोडणीचं वरण भात, आमटी भात त्याच्याबरोबर खाऊ शकतो. मी घेतला आहे भरडा भात, त्याच्यानंतर भाकर आहे, जवसाची चटणी आहे, दाण्याची खोबऱ्याची चटणी आहे, हिरवा ठेचा आहे, कढी आहे आणि त्याच्यामध्ये काय वाढले पानावरती, बिजोरा आला पानावरती. क्या बात आहे. हे बघा, छान असा क्रिस्पी, हलका एकदम आणि खाताना खूप मजा येते.